मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 गो तस्करी करताना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी मुदस्सर कदीर कुरेशी यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश RN पांढरे मॅडम यांनी 25,000च्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांनी दिली आहे. अवैधरित्या गो तस्करी करताना व जीवे ठार मारण्याचा उद्देश केल्याप्रकरणी यातील आरोपी मुदस्सर कदीर कुरेशी यास जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती RN पांढरे मॅडम यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलेला आहे. यातील हकीकत अशी की दिनांक 5/2/2024 रोजी रात्री सुमारे 2:45 वाजण्याच्या सुमारास यातील फिर्यादी सिद्धराम चरकुपल्लू यांना गोपनीय माहिती मिळाली होती की केगाव शिवाराच्या हद्दीतून गो तस्करी, एका पिकअप वाहनातून गो तस्करी होणार आहे. त्या अनुषंगाने रात्री 2:45 वाजण्याच्या सुमारास यातील फिर्यादी व त्यांचे अन्य काही बजरंग दलाचे सदस्य यांनी सापळा रचलेला होता. त्यावेळेस जेव्हा पिकअप वाहन केगाव शिवाराच्या हद्दीत आले असता यातील फिर्यादी यांनी तो पिकअप वाहन हात करून थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पिकअप वाहन चालक यांनी पिकअप वाहन भरधाव वेगाने चालवून यातील फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी धावून घेऊन गेला व तदनंतर तो पिकअप वाहन केगाव हत्तूर रोडच्या दिशेने निघाला. त्यानंतर यातील फिर्यादी यांनी त्यांची स्वतःची एर्टिगा कार व त्यांचे अन्य साथीदार यांनी एर्टिगा कार घेऊन तो पिकअप वाहन पाठलाग केला असता हत्तूर ब्रिज जवळ तो पिकअप वाहन त्यांच्या गाडीला धडकल्याने ती पिकअप वाहन हत्तूर ब्रिज जवळ थांबली. त्यानंतर यातील फिर्यादी यांनी तो वाहन थांबवून त्या वाहनाची चौकशी व वाहनाची तपासणी केली असता त्यात 6 गाई व 3 खोंड असे त्या पिकअप वाहनामध्ये आत दिसून आले. त्यानंतर यातील फिर्यादी यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन यांना कळवलं व त्या ठिकाणी पोलिसांनी येऊन तो पिकअप वाहन व सदरील सगळे प्राणी व यातील आरोपी यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आले. त्यानंतर विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 307, 279, 427, 429, मोटर वाहन अधिनियम 177, प्राण्यांचा छळ प्रतिबंध 11, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 119, मोटर वाहन अधिनियम 184 अन्वये विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता. तर यातील आरोपी मुदस्सर कदीर कुरेशी यांच्या मार्फत आम्ही जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री RN पांढरे मॅडम यांच्याकडे अटकपूर्व जामिनाचा अर्ज ठेवलेला होता. सदर जामिनाच्या वेळेस युक्तिवाद करण्याच्या वेळेस आम्ही मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की दिनांक 5/2/2024 रोजी यातील सहआरोपी जुबेर जब्बार उस्ताद व फयाज कुरेशी यांनी तो पिकअप चालवत होते व तो पिकअप वाहन तो चालवत असताना जेव्हा केगाव पासून ते हत्तूर गावापर्यंत त्यांना पाठलाग केला व हत्तूर ब्रिज जवळ जेव्हा यातील पिकअप अडवणूक केली होती यातील फिर्यादी यांनी यातील सहआरोपी जुबेर जब्बार उस्ताद व फयाज कुरेशी यांना तो पिकअप वाहन अडवून त्यांना लाकडी दांडक्या, लोखंडी रॉड व कोयत्याने जबर मारहाण केली होती. त्या जबर मारहाणीत यातील सहआरोपी फयाज कुरेशी व जुबेर उस्ताद हे गंभीररित्या जखमी झालेले होते व त्याच दिवशी त्या दोघांना सिव्हिल हॉस्पिटल येथे ऍडमिट केलेले होते. उपचारावेळेस डॉक्टरांनी त्यांना विविध ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार यातील फिर्यादी यांच्यावर भादवी कलम 326, 336, 34 व 427, 504 व शस्त्र अधिनियम 4 व 25 अन्वये विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता. वास्तविक पाहता आम्ही मेहरबान कोर्टाला निदर्शनास आणून दिले की यातील सह आरोपी फयाज कुरेशी व जुबेर उस्ताद यांना जबर मारहाण करून यांच्यावरच 307 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता व यातील हकीकत पाहता घटनेच्या वेळेस 5/2/2024 रोजी सदर आरोपी मुदस्सर कदीर कुरेशी हा घटनेच्या दिवशी तिथे नव्हता व त्या पिकअप वाहनामध्ये तो नव्हता व जे काही 6 गाई व 3 खोंड हे सापडलेले होते
त्याच्याशी व ह्यातील आरोपी मुदस्सर कुरेशी याचा काहीही संबंध नाही हे आम्ही मेहरबान न्यायालयास पटवून देण्यात यशस्वी झालो आहोत। व यातील सहआरोपी जुबेर कुरेशी हे जेव्हा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना दिनांक 7/2/2024 रोजी या जुबेर उस्ताद याची आई व पत्नी जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलवरून त्यांच्या घरी पायी चालत जात असताना सिव्हिल चौकात उर्दू बन जवळ 4 अनोळखी इसम त्यांच्या जुबेर उस्ताद त्याचे आई व पत्नी यांना थांबवले व त्यांना तुम्हारे बेटे को हमारे ऊपर केस जो डाला है वो पीछे लेने को बोलो वरना तुम्हारे बेटे को खलास करूंगा अशी धमकी दिली। त्यानंतर यातील सहआरोपी जुबेर उस्ताद यांची आई अस्वस्थ झाली व हे जे अनोळखी 4 इसम होते त्यांनी जे धमकी दिली व त्याचा जबरदस्त धक्का त्यांना बसला व त्या दिवशी 7/2/2024 रोजी यातील सहआरोपी जुबेर उस्ताद यांची आई मयत झाली व त्यानंतर दिनांक 8/2/2024 रोजी सदरील अनोळखी 4 इसमांविरुद्ध जेल रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता व डॉक्टरांचे पण रिपोर्ट प्राप्त झाले की त्यांना कुठला तरी जबरदस्त धक्का लागलेला आहे, त्यामुळे त्यांची मयत झालेली होईल। त्यामुळे योग्य ती पुढील कारवाई जेल रोड पोलीस स्टेशन येथे करत आहे। तर आम्ही मेहरबान कोर्टाला हे संपूर्ण हकीकत मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली व मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास असे आणून दिली की यातील सहआरोपी जुबेर उस्ताद फयाज कुरेशी यांच्यावर अन्याय कसा झालेला आहे व यातील मुदस्सर कुरेशीवर देखील अन्याय कसा झालेला आहे हे आम्ही मेहरबान कोर्टात पटवून देण्यात यशस्वी झालो आहोत व यातील आरोपी मुदस्सर कदीर कुरेशी यांना मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आर्यन पांढरे मॅडम यांनी 25,000च्या जात मुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर केलेला आहे। तर यात सदर प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट रजाक एन शेख, ॲडव्होकेट इस्माईल एन शेख व मी स्वतः ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांनी काम पाहिलेलं आहे।